आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. ओ, तर तू ज्योती आहेस का? भेटून आनंद नाही झाला? नाही, तुझ्याबद्दल भारतीकडून आधीच कळलंय. परत इथे कशासाठी आली आहेस? एवढा कसला राग आहे तुझा माझ्यावर? अरे आपण नातेवाईक आहोत, येणं जाणं तर होतच राहणार. आता तू तुझ्या वडिलांचं घर सोडलंस म्हणून काय झालं? आम्ही पाठलाग तर नाही सोडणार. तुझं उद्दिष्ट सांग. आणि भारतीसारखं मला धमकवायला आली असशील ना तर विचार बदलून टाक आणि गप्पपणे इथून निघून जा. एवढा कसला राग आहे माझ्यावर? मी तर हे सांगायला आले होते की मला थोडा उशीर झाला, नाहीतर आज भारतीच्या ऐवजी मी तुझ्या आयुष्यात असते. विजय, हे बघ, असली वायफळ बडबड करू नकोस. जिच्या कपाळी तू कुंकू लावलंयस ना ती वायफळ आहे. अरे तुझ्या अकलेला काय झालंय विजय? त्या भारतीसाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात बंड केलंस. हे बघ, तुला भारती आणि माझ्या नात्याबद्दल बोलण्याचा काहीच हक्क नाहीये. अच्छा, मग तिला काय हक्क होता माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा? हे बघ, या विषयावर मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. त्यामुळे बरं होईल की तू इथून निघून जा. माझ्या निघून जाण्याने विषय तर संपणार नाहीये ना. माझ्या बहिणीने पण काही स्वप्न रंगवली होती मला धाकटी जाऊ बनवण्याची. मी तर फक्त एवढंच सांगायला आले होते की आता ते स्वप्न माझं सुद्धा आहे आणि मी माझं स्वप्न पूर्ण करून दाखवणारच. आणि हो, माझं आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. जे मला हवं असतं ते मी मिळवतेच. सांभाळून राहा. लव यू. बाय. काका अरे! काका, मी परत अरे! आलो. चिंटू, अरे अरे, कसा आहेस तू? ठीक आहे. एकटा झालास? नाही, आई सुद्धा आली अच्छा, आहे. बस 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 बस. नमस्कार दादा. आयुष्यमान भव. तुम्ही एकदम हे असे अचानक कसे आलात ग? फोन तरी करायचा. अहो दादा, इतकं अचानक ठरलं ना की सांगायला वेळच नाही मिळाला. जशी तिकीटं मिळाली आम्ही निघून आलो. बाबूलाल कुठे? ते नाही आले आमच्या बरोबर. सगळं ठीक आहे ना? तू भांडण बिंडण करून नाही ना आलीस? अहो नाही दादा, आम्ही ठरवूनच आलो आहोत की आम्ही आता इथेच राहणार आणि चिंटूचं शिक्षण सुद्धा मी इथेच करणार आहे. परत इथे कधीच नाही जाणार. सगळं कसं एकदम विचित्र आणि वेगळंच आहे तिकडे. आणि तिथे खेळायला कोणी मित्र पण नाहीयेत. खूपच वाईट अवस्था आहे शहरातली. बस एक छोटीशी खोली आहे, तिथे जेवण बनवा, तिथे जेवा आणि तिथेच झोपा. मला तर कळतच नाही की लोक वर्षानुवर्ष तिथे राहतात तरी कसे. मी यांना सांगितलं, तुम्हाला राहायचं असेल तर राहा. माझा तर इथे जीव गुदमरतोय. चला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मी पण इथे खूप एकटा पडलो होतो. आता चिंटू आलाय तर माझं मनही रमेल. काय?
आता मी रोज रात्री तुमच्याकडून एक गोष्ट ऐकणार. हो हो, नक्की नक्की. तुम्ही बसा, मी काहीतरी खायला बनवतो. हा, अहो नको दादा, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. आता मी आलीये ना, तुम्ही बसा ना. आणि मला सांगा की भारतीबद्दल काही कळलं का? तुमचं बोलणं झालं तिच्याशी? तारा, चिंटूला भूक लागली असेल, त्याच्यासाठी काहीतरी बनव जा. मला समजलं दादा. तुम्ही अजून भारतीला माफ नाही केलंय ना? अशा चुकीसाठी माफी दिली जात नाही. चिंटू बाळा, चल बाहेर जाऊयात. तुझ्या मित्रांना सांगूया की आमचा चिंटू आता परत आलाय. चल चल हो. चल, चल ये. चल चल. कौसल्या देवी, अशा गप्प का आहात? काहीतरी बोला. माझ्या बोलण्याचा उपयोग तरी काय? सगळ्यांचाच विश्वास उडालाय तुमच्यावर. आमच्याशी जगाच्या नको, घरच्या गोष्टी करा. बरं एक सांगा बघू, तुमचा पण आमच्यावर विश्वास राहिला नाही का आता? मला कळत नाहीये की मुलाला आणि सुनेला घरी आणण्यात तुमची हरकत तरी काय? विरोध एका मर्यादेपर्यंत असतो, पण तुम्ही तर तुमच्या मुलाचे शत्रू बनला आहात. तुला जे काही समजायचं आहे ते समज, पण आम्ही जिवंत असेपर्यंत ती भारती नावाची मुलगी या घरात सून म्हणून नाही येणार. कसल्या गोष्टी करताय तुम्ही? तिच्याशिवाय विजय कसा येणार? बायको आहे ती त्याची. नाही, त्याची मला काही पर्वा नाही. पण आम्हाला तर आहे. आई आहे मी त्याची. त्याने आई वडिलांचा काही मान ठेवलाय का? जर त्याला बंडच करायचं आहे तर आम्ही का त्याच्या समोर झुकायचं? तुम्ही आपल्या मुलासोबतच लढाई लढताय. कधी समजणार तुम्हाला? मला कळत नाही. अरे, सगळं काही गमावून मग जागा होण्यात काय अर्थ आहे सांगा मला. जाग तर त्या विजयला करायचंय, राजमिस्त्रीला. तो त्या महिला सरपंच, काय नाव तिचं, भारतीला ढाल बनवतोय आपली. त्याने मनात आणलं असतं तर तो विकीची अटक थांबवू शकला असता. हे बघा, मी 1000 वेळा सांगितलंय की विजय आणि विकीला एकाच तराजूत नका तोलत जाऊ. विकीची बरोबरी विजय कधी करूच शकत नाही. तो तर फक्त बंडखोरीतच धन्यता मानतोय. पण अगदी लवकरच आम्ही त्याला मुळापासून हादरवून टाकू आणि आम्ही त्याला दाखवून देऊ की आम्ही त्याचे बाप आहोत. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते की या सगळ्यात तुम्हा बाप लेकामधली तरी इतकीही वाढू नये की कधी जोडताच येणार नाही. तू फक्त आमच्याशी वाद घालत बस, पण विजय आणि भारती या घरात येणार नाही. आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम. हा, माझ्या बहिणीने पण काही स्वप्न रंगवली होती, मला धाकटी जाऊ बनवण्याची. मी तर फक्त एवढंच सांगायला आले होते की आता ते स्वप्न माझं सुद्धा आहे आणि मी माझं स्वप्न पूर्ण करून दाखवणारच. आणि हो, माझं आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. जे मला हवं असतं ते मी मिळवतेच. लव्ह यू. हॅलो. हाय. अजून झोपला नाहीस? आता माझ्याशी ओळख झालीये तर तुला झोप न येणं स्वाभाविकच आहे, हो ना? कोण बोलतंय? आता मात्र खूप वाईट बोललास तू. एक मी आहे जी तुझ्यावर जीव ओवाळून टाकते आणि एक तू आहेस. तू तर मला ओळखलं पण नाहीस. ज्योती, हा काय प्रकार आहे तुझा? ते म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. मी कुठे काय चुकीचं करतेय? लाज वाटली पाहिजे तुला. थांब थांब, आत्ता शांती वहिनींसोबत बोलून घेतो.
तिच्यासोबत काय बोलणारस? तिच्यासोबत जे करायचं होतं ते भारतीने आधीच केलंय. आणि आता हे माझं प्रकरण आहे. याच्यात कोणीच येणार नाही. फोन ठेव. ठेव. तुला हे सुद्धा कळत नाही की एका विवाहित पुरुषासोबत कसं बोलावं? विजय, माझ्यासाठी तू विवाहित थोडाच आहेस. माझ्यासाठी तर तू अजून सुद्धा अविवाहितच आहेस. शट अप. जस्ट शट अप. हे बघ, तुम्हाला अशा प्रकारे त्रास देऊ नकोस. असं फोन का कट करतोयस? काही प्रेमाच्या गोष्टी कर ना. त्या भारतीला ना तिच्या नशिबावर सोडून दे. तसंही ती तुझ्या लायकीची नाहीये. मी ना तुझं पूर्ण आयुष्य बदलून टाकेन विजय. खरंच, बिलीव्ह मी. मी इतकी निर्लज्ज मुलगी आजपर्यंत पाहिली नाही. तू हवे तितके प्रयत्न कर. माझ्यात आणि भारतीमध्ये तू फूट पाडू शकत नाहीस. आणि आम्हा दोघांमध्ये कोणीच येऊ शकत नाही. हवे तेवढे प्रयत्न कर तू. जस्ट वेट अँड वॉच. आज घराला घर पण आलाय. नाहीतर इतके दिवस फक्त मी आणि माझी सावली इकडे तिकडे फिरत असायचो. दादा, तुम्ही स्वतःसाठी काही करत होतात की आपलं असंच? तारा, जेवणाचं काय ग? कधी जेवायचो कधी नाही. पहिल्यापेक्षा बारीक झाला आहात तुम्ही. माहित नाही तिथे चिंटूचे बाबा एकटे काय करत असतील. म्हणूनच बाबूलालला पण सोबत आणायला हवं होतं. ते ऐकतील तर ना. ते तर आता गावाचं नावही ऐकू इच्छित नाहीत. असं दिसतंय त्याला शहराचं पाणी मानवलंय आणि तुम्हाला मानवलं नाही म्हणून तुम्ही इथे परत आलात. तिकडचं पाणी काय आणि हवा काय, सर्वच बेकार. मला तर कळतच नाही की लोक तिथे वर्षानुवर्ष राहतात कसे. अगं, कारण लोक कामाच्या शोधात जातात. नाहीतर आपली माती सोडायला कुणाला आवडेल सांग? कसला कामधंदा दादा? जेवढं कमवत नाही त्याहून जास्त तर खर्च होतो. आणि काका, हं? तिथे इतके मच्छर होते की झोपच लागायची नाही. चला, तुम्ही परत आलात हे माझ्यासाठी खूप चांगलं झालं. आता चिंटू सोबत माझा वेळ चांगला जाईल. तारा, जर तुला वाटत असेल तर मी बाबूलालशी बोलू का? कशासाठी? जेव्हा त्यांना सर्व काही कळेल ना, तेव्हा ते स्वतःहून परत येतील. नाहीतर आयुष्यभर मला बोलत राहतील की मी शहरात राहिलो असतो तर नक्कीच काहीतरी बनलो असतो. नको रे बाबा. अगं, आता गावातही कामाची कमतरता नाही. हो, पण ही गोष्ट लोकांना समजेल तेव्हा ना. येतील. एक दिवस सर्वजण नक्की परत येतील. अगं, कोणी आपली पाळंमुळं कशी विसरू शकेल? बरं, आज मी पोटभर जेवलोय. रात्री चांगली झोप येईल. दादा, भारतीसोबत काही बोलणं झालं? काय झालं अंकल? आज तुम्ही खूप काळजीत दिसताय. अगं ज्योती, तुला आमची काळजी काय समजणार? एका बापावर काय बेततंय याचा अंदाज तुलाच काय, कुणालाही येऊ शकणार नाही. प्रत्येकालाच आपली समस्या मोठी वाटते. मला वाटतं की माझ्या बहिणीची जी समस्या आहे ती कोणीच समजून घेऊ शकत नाही. नवरा नसल्यामुळे जो त्रास एका बायकोला होतो तो कोणालाच होऊ शकत नाही.
आम्ही सुद्धा खूप दुःखी आहोत. पण करावं तर काय करावं काही समजत नाहीये. विजयच्या मनमानीचा परिणाम आहे हा सगळा. विजयला घराबाहेर काढण्याचा निर्णय चुकीचा होता. ज्याने कुटुंबावर घराण्यावर असा काही बट्टा लावलाय, मग त्यानंतर आम्ही त्याला कसा थारा देणार? पण या निर्णयाने नुकसान तर फक्त तुमचंच होतंय. आम्ही घरंदाज लोक आहोत, शब्दाचे एकदम पक्के. जर त्याने आपल्या आई वडिलांविषयी विचार केला नाही तर आम्ही त्याचा विचार का करायचा? त्या नालायकाला अक्कल येईल, पण वेळ गेल्यावर. माफ करा अंकल, पण तुमच्या या निर्णयामुळे आणि हट्टामुळे तुमच्या घरात आज एकही मुलगा नाहीये. आणि त्यामुळे या घराची झालेली अवस्था आज बघताय ना तुम्ही काका. मी विजयची बाजू घेत नाहीये, पण माझ्या भाऊजींच्या अटकेमागे त्या विजयचीच बंडखोरी आहे. अरे, विजयचं डोकं तर त्या महिला सरपंच, अरे काय नाव आहे तिचं, भारती, तिने निकामी केलंय. तुम्हाला विजयला विश्वासात घेऊन भारतीपासून दूर करावं लागेल. अरे, आम्ही त्यांच्यात वाढणारी जी जवळीक होती ती दूर करायला गेलो होतो, संपवायला गेलो होतो. पण सगळा डाव उलटला. आता या हरलेल्या डावाचं मी विजयात रूपांतर करेन. ते कसं? ज्याप्रमाणे जग आपल्या गरजेनुसार बदलतं, माणसं सुद्धा त्याला मिळणाऱ्या संधीनुसार बदलतात. मी फक्त त्या संधीची वाट पाहतेय. हे बघ ज्योती, तू विजय आणि भारतीला बाजूला ठेवून फक्त आपल्या बहिणीची काळजी घे. शांतीला तर असा काही धक्का बसलाय की तिचं डोकं ठिकाणावरच नाहीये. अहो, तुम्ही सुद्धा खूप हुशार आहात ना अंकल. आता तुमच्या हुशारीला काय झालं? हे बघ ज्योती, निरर्थक बडबड करू नकोस. कोणालाही सल्ले देणं खूप सोपं असतं. या घरामध्ये माझ्या मनाविरुद्ध काही होऊच शकत नाही. आणि बाहेर जाऊन जर कोणी आमच्या विरुद्ध काही केलं तर त्याचा समाचार आम्ही अगदी लवकरच घेतो. शंकर सिंगने ना कधी पराजय स्वीकारलाय आणि ना स्वीकारेल. कुठे राहिली भारती? एवढा उशीर तर कधीच होत नाही तिला. कुणाला माहित असेल, कुणाला विचारू? गावात इतक्या रात्री कुणाला विचारूही शकत नाही. परत फोन करून पाहतो. फोन पण बंद येतोय. काही अघटित तर घडलं नसेल ना? नाही नाही नाही. आता आल्यावर मी तिला बोलतो. जिथे पण जायचं असेल ना तिथे आपण एकत्रच जाऊ. ही काय पद्धत आहे? एवढ्या उशिरापर्यंत बाहेर थांबणं? असं कुठे होतं का? ना फोन ना इन्फॉर्मेशन. अरे देवा, तिचं रक्षण कर रे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व